अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलाय आणि त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंदही करण्यात आलाय। महाबळेश्वर बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र पावसामुळे दुरुस्तीच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून घेऊयात। ओंकार, आपण पाहतोय थेट रस्ताच खचलेला आहे, सध्याची काय परिस्थिती त्या ठिकाणची? गेल्या 4 दिवसापासून सातारा शहर किंवा सातारा जिल्ह्याचा एकूणच परिसर आहे पश्चिम भागाचा, त्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून जो घाटमाथ्यावर असणारे हे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये खचण्याचं प्रमाण वाढलंय। आता महाबळेश्वरचा जो रस्ता आहे हा तापोळ्याकडे जाणारा आहे, हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलाय। म्हणजे अगदी इथून 2 व्हीलर सुद्धा आता जाऊ शकत नाही, एक बाजू पूर्णपणे खाली गेले खचून आणि त्यामुळेच बांधकाम विभाग तिथं पोहोचलेले आहेत। बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या जागेची पाहणी केलेली आहे खचलेल्या ठिकाणची आणि युद्ध पातळीवर आता तो रस्ता नीट करण्यासाठी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न आता चालू केलेले आहेत। परंतु त्या भागात पावसाचं प्रमाण मोठं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना अडथळा निर्माण होतोय। निश्चितच धन्यवाद ओंकार दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलेला आहे। दुपारी 12:45 ही थेट दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे हा रस्ता खचलेला आहे आणि तिथून देखील पाणी वाहत आहे हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय।